एक तर तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही, व्हिडिओच्या खाली कमेंट करत नाही, व्हिडिओ शेअर करत नाही, आणि हे जर असंच चालणार असेल तर धरू का तुला धरू धरू का तुला धरू हा आज आपण याच व्हायरस बद्दल बोलणार आहे. धरू का तुला धरू हा तुमच्यापैकी 90% लोक हिला ओळखत नसणार, आणि मला काय सांगायचंय तुम्हाला की ओळखू पण नका. आपल्याकडे एकापेक्षा एक वेल नोन क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएटर आहेत, पण मला समजत नाही लोक अशाच नमुन्यांना शोधून का फॉलो करत असतील. मागच्या 5 व्हिडिओ खाली कमेंट करून इंस्टाग्रामला मेसेज करून पब्लिक म्हणतंय भावा हिला घे घे. असलं बोलत जाऊ नका लागा. मी एकतर सभ्य माणूस आहे, हे चांगलं नाही वाटत असलं घ्यायचं बेचं. रोस्ट कर म्हणत जावा रोस्ट. बघा हिची आयडी पण तुम्हाला सांगितली असती, पण अर्धी लोक जाऊन परत तिला फॉलो करतील. त्यामुळे डायरेक्ट बघूया मॅटर काय आहे. ऑल स्टार्टेड विथ ड्रीम. हे सगळं सुरू करायचं ही पोरगी स्वप्न बघत होती, त्याच्यामुळे हिला जरी 10 लोकांनी समजून सांगितलं की हे बंद कर, तरी ही स्वतःचाच रेडा गाभणा करणार आहे. फॅशन, लाईफस्टाईल, लक्झुरी. कदाचित हिला सांगायचं आहे माझी लाईफस्टाईल, माझी फॅशन आणि लक्झुरी तुम्ही का अवॉइड केलं पाहिजे. याला टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलतात रिव्हर्स इन्फ्लुएन्सिंग. बॉम्बे, हैदराबाद, गुजरात यावरनं सिद्ध होतंय की माणूस जर चांगल्या गुणाने एका जागेवर राहिला तर असं मग सीझन नुसार स्थलांतर करायला नाही लागत. माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे, कारण या वाघिणीवर सत्ता गाजवायला अवकात लागते. हे काय बरोबर नाही. प्रेमाची भीक मागायचा हा प्रकार थोडा ऑफेन्सिव्ह झालाय. हिच्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे, कारण ही वाघी नाही. तू एकदा फायनल करून घे, तू वाघी नाहीस का वाघ मारे. एका ताटात खाल्लंय म्हणून शांत आहे, जास्त येडे चाळे करू नको, नाहीतर चौकात नाचवी. आता कोणी हिच्यासोबत एका ताटात बसून खाल्लंय काय माहिती, पण मला हा प्रश्न पडलाय की वाघीण कधीपासून ताटात जेवायला लागली. आता तुमचा मॅटर तुम्हालाच माहिती, पण दुसऱ्यांना चौकात नाचवायची धमकी देणाऱ्यांना माळ रानावर येऊन व्हिडिओ बनवायला लागतंय. चौकात उभा राहून व्हिडिओ बनवायची आणि मग चौकात नाचवायची धमकी द्यायची. तिकडे उगाच वन विभागाची गाडी यायची आणि मग न्यायची उचलून. आणि वाईट कमेंट करणाऱ्याला जाऊन सांग तुमच्या आईची. हिनं सोडलेलं ती कबूतर हिच्याच घरी गेलंय हिच्या आईबापांना सांगायला. तुमचं चित्राप घरी बांधून ठेवा, त्याला सोडू नका. नाही माणसांना ताप दिलाय म्हणून माणसं कमेंट करते ते. आता त्या कबुतरांच्या पण माग लागली. मार्केटमध्ये माझ्यानंतर लय वाटाने फुटाने आले, पण मला हरवू नाही शकले. याच गोष्टीचा माज आहे मला. तू सगळ्यात शेवट आली मार्केटमध्ये. अक्कल यायला थोडा वेळ लागतो, येईल तुला पण. मला कुणीतरी सांगा छपरी चाळे करायचं पण कॉम्पिटिशन सुरू झालंय का, ज्याच्यात हिला कोण टक्कर देऊ शकत नाही. हे नको त्या गोष्टीचा माज ठेवण्यापेक्षा थोडी मनाची लाज ठेवली ना तर त्याचा जरा जास्त फायदा होईल. आम्ही शांत आहे म्हणून लय चिवचिव करताय तुम्ही. सांगू का लोकांना, आम्हाला बघून कोपऱ्या कोपऱ्याने पळताय तुम्ही. आ धरू का तुला धरू आ आ. कोणत्या लोकांना सांगणार आहे काय माहिती. रील्स वर जेवढ्या लोकांना बोंबलून सांगते सगळी तर हिला शिव्या द्यायला लागली ती. आणि काय तर धरू का मग धरू आ धरू का तुला धरू आ आ. आंघोळ केलती का सकाळी आली मोठी धरू का तुला धरू. मार्केटमध्ये कोण थुकून तरी विचारता का तुम्हाला. आ सेकंड हँड फोन घेऊन फुगिरी दाखवतो का आम्हाला. आ घुरटे. हप्त्यावर मोबाईल घेऊन फिरणारे पण आता रील्सवर मार्केटच्या बाता मारायला लागले. हे मी नाही म्हणत. मी तर असं म्हणतोय की माणसाला ऍटिट्यूड कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण स्वतःला पण कधीतरी आरशात बघायची हिंमत असली पाहिजे. तुझ्यासारख्या खूप रील्सवाल्या डॉन आल्या आणि छपरी चाळे करून निघून गेल्या. ही असली गुंडगिरी रील्सवर लय भारी वाटते, पण एकदा का पोलिसांनी कोंबडी केली की मग बराबर अक्कल येते. आता तर जिओचं रिचार्ज पण महाग झालतंय. कुठेतरी चांगल्या कामाला वापरा तो डेटा, चांगलं वागा जरा. आणि हो तुम्हाला सांगतोय, तुम्हाला थोडंसं कधीतरी दुर्लक्ष पण करत जावा गोष्टींवर. त्यांचा वाढलेला त्रास बघून अंबानीनं रिचार्ज वाढवायचा प्रयत्न केला, पण ह्यांचा जोर डबल वाढलाय. लय कष्टानं तयार केलाय हा ब्रँड. विचारा तुमच्या गावात किती दम आहे या नावात. कोणता ब्रँड, कोणतं नाव, हे सगळं करून तुला वाटत असेल की माझी लय हवा झाली, पण बघ जरा स्वतःकडं. 4 गावात हवा करून पण रील बनवायसाठी डोंगरानं फिरायला लागतंय. तू एवढं म्हणतीस म्हणून काल मी आमच्या गावातल्या पोरांना विचारलं ह्या ब्रँडला तुम्ही ओळखता का. मग त्यांनी जो रिप्लाय दिला तो जर मी तर तुम्हाला सांगितला तर तुम्हीच परत म्हणताल की हे काय बरोबर नाही. फोनची ब्राईटनेस वाढव म्हणले. केला रेसिस सारखा जोक, झाला कॉमेडियन. असं मी त्यांना म्हणलं. तुम्ही रंग बदला, मी वेळ बदला. पुन्हा ह्यांची गाडी येऊन रंगावर थांबली. परत मी हिच्यावर डार्क जोक मारले तर तुम्ही म्हणसाल डार्क जोक मारतोय. पण बघा धरीबाई, रंग आणि वेळ दोन्ही पण तुम्हालाच बदलायची गरज आहे. पहिलं ज्यावेळेस बारकी पोरं बाहेर जायचा हट्ट करायची त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरातली मोठी माणसं म्हणायची तिकडं जाऊ नको नाही तर धरी बाबा येईल. पण धरी बाबा कधी काय दिसला नाही. पण आजकालच्या पोरांचं नशीब आहे, त्यांना दाखवायला कमीत कमी ही धरीबाई तरी आहे. धरू का तुला धरू आ आ. आजपर्यंत लय गमावलंय, आता मिळवण्याची बारी आहे. जर नशिबाने साथ दिलीच तर राज्य करायची तयारी आहे.
तू आयुष्यात एवढं पुढं जा की परत काय माघारी येऊ नको. ज्या प्रकारे आपलं हे सगळं चाललंय, राज्य करायचं सोडाच, तुम्हाला कोणीतरी टपरीच्या उद्घाटनाला पण बोलवल ह्याची पण शक्यता कमी आहे. नाहीतर ह्या असल्या रील्स बनवून असले डायलॉग मारून लोक तुम्हाला फक्त शिवाच देणार आहे. ती नाही, थोडा वेळ मला पण वाटलं की तुम्हाला लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल, पण कमेंट सेक्शन बघून वाटत नाही ह्या जन्मात तरी तुम्हाला राज्य वगैरे तसलं काय करता येईल. लय भाईगिरी करू नको. एक दिवस संपून जाशील. तुझ्या घरात नाही चपातीला तेल आणि भाऊ काय म्हणतो, मी पाहिलं येरवडा जेल. धरू का तुला धरू? हा हा हे बघ, तुझं कोणासंग वाजलं असेल तर मिटवून घे. त्या भाईगिरी करणाऱ्यांपेक्षा तू पण काही कमी नाही. एक काम कर, पुढच्या रील मध्ये तू पण तुझ्या घरी चपात्याला तेल लावते का नाही ते दाखव, मग धर काय धरायचं आहे ते. आम्ही कसं राहायचं हे रोज बाप बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगायची गरज नाही. कळलं का? आम्हाला काय करायचंय, कसं पण राहा की तिकडं म्हशीसारखं चिखलात लोळा. हिच्याकडे बघून एक म्हण आठवली, एखाद्याचं करावं बरं तर ती म्हणतंय माझंच खरं. मला खरंच वाईट वाटत होतं की लोक हिच्या व्हिडिओ खाली घाण कमेंट करतात, लय वाईट बोलतात. हिची ही असली गुन्हा बघून मला लोकांना एकच सांगायचंय, प्लीज डू इट अगेन. रोज इंस्टाग्रामवर 1000 ते 1200 लोकांच्या शिव्या ऐकून छपरी रील स्टार. अख्ख्या इंस्टाग्रामवर फक्त आपलीच हवा. आपणच खरं मार्केट गाजवलंय भावा. या लोकांना चांगलं आणि वाईट ह्याच्यातला फरक कळायचा पण बंद झालाय. नाही, काय लोक कमेंट करतात, लोक तर भुंकतच राहणार, तू एकदम चांगलं काम करतोय, असंच काम करत राहा. का हरभऱ्याच्या झाडावर चढवताय तिला? आज जो तुम्हाला माज आलाय ना, तो एक दिवस नक्की जिरणार आहे. आणि जे तुम्ही सोबत आज घेऊन कट्टर म्हणून हिंडता ना, तेच तुमच्यावर एक दिवस नक्की. बरोबर आहे, हे चांगलं काम चालू आहे. हे चांगलं काम असं चालू राहू द्या. तुम्हाला सांगतो, ह्या असल्याच व्हिडिओ बनवणाऱ्या पोरी परत इष्टी स्टँडवर काळं मास्क लावून फिरत्या. नाही, इंस्टाग्रामवर एवढीच हवा आहे तुझी. जर तुला कोणी विचारलं की तू इंस्टाग्रामवर काय करतीस, हे सगळं सांगायला किती गर्व वाटत असेल नाही का? दादागिरी आणि भाईगिरीचे लय स्टेटस ठेवताय तुम्ही. हे विसरलात का? कपडे फाटस्तावर मार खाल्लायत तुम्ही. हा धरू का तुला धरू? हा हा तुला कुणीतरी काय चांगलं सांगावं तर तू त्यांना शिव्या देणार. या दरीबाईचे मोजून 40,000 फॉलोवर आहेत आणि त्यातल्या फक्त 40,000 लोकांनीच हिला शिव्या देण्यासाठी फॉलो केलंय. व्हिडिओ टाकली की शिव्या द्यायला सुरुवात करायची. धरू का तुला धरू? हा हा सिरियसली एक कार्यकर्ता हिच्या कमेंट मध्ये हिला विचारत होता की तुम्ही कोलगेट कोणत्या कंपनीचं वापरता. आता ह्यांचा कमेंट सेक्शन बघायचं पण भ्या वाटायला लागले आणि व्हिडिओ बघावं तर ही दरीबाई ब्या दाखवती. धरू का तुला धरू? धरू का तुला धरू? हा हा दुनियादारीचं भाषण तुम्ही नका आम्हाला देऊ. स्वतःचं नाव गाजवायला आणि तुमची वाजवायला स्वतःमध्ये दम लागतो. राहिलं तुला जे करायचंय ते कर, पण ही दरीबाईची फालतूगिरी बंद नाही झाली पाहिजे. धरू का तुला? हे बघा, इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर क्रिएटिव्ह कमेंट साठी आपला कमेंट सेक्शन ओपन आहे. काही कारणांमुळे या व्हिडिओमध्ये मी सगळंच नाही बोलू शकलो, त्यामुळे माझ्या भावना समजून घ्या आणि माझं राहिलेलं काम पूर्ण करा. कमेंट सेक्शन मध्ये लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस,